नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। पंतप्रधानांच्या आवाहनाची सर्वांनी नोंद घ्यावी। मोदींनी सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलवावी। फडणवीस, रोज मंत्रालयात बाईक न आल्यास लोक गांभीर्याने घेतील। शरद पवारांची मोदींच्या आवाहनावर प्रतिक्रिया। आमदार संजय गायकवाडांची रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर जहरी टीका। रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची आहे, तर जितेंद्र आव्हाडांना देशाचं संकट समजत नसल्याचं वक्तव्य। पाप लपवण्यासाठी भाजपची माणसं भुंकतात। राहुल गांधींच्या परदेश दौऱ्याच्या वादावर नाना पटोलेंचं प्रत्युत्तर। रील बनवणं सोपं, राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवणं कठीण। सर्वसामान्य होरपळत असताना सत्ताधारी प्रसिद्धीच्या झोतात मग्न, पटोलेंचं वक्तव्य। निदा खान अटक प्रकरणी संजय शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांकडे एसआयटी चौकशीची मागणी। मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य ती कारवाई करावी। मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद केली माहिती। इम्तियाज जलील वर्सेस संजय शिरसाट पुन्हा आमने सामने। वाचाळ मंत्री म्हणत जलीलांचा पलटवार। एसआयटी मागणीनंतर जलीलांची फेसबुक पोस्ट व्हायरल। चौकशीला तयार जलीलांचा थेट इशारा। आईची इच्छा होती की पंढरपूरकडे जाणारे रस्ते चांगले असावेत। पांडुरंगाच्या आशीर्वादानं पालखी मार्गाचं काम करू शकलो। डिसेंबर पर्यंत मार्ग पूर्ण होईल, भाविकांना त्रास होणार नाही। विरोधकांच्या टीकेकडे मी पाहतच नाही। नितीन गडकरींची प्रतिक्रिया। भिवंडीतील मॉल जर शासकीय जागेवर असेल तर कारवाई व्हावी। वारंवार माझं नाव पुढे करून बदनाम करण्याचा घाट सुरू। माजी पंचायत राज केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचं वक्तव्य। पुण्यातील चाकणमध्ये मेडिकल दुकानात चोरी। कंडोम, चॉकलेट आणि औषधांवर डल्ला। दुकानात चोरट्यांचा धुमाकूळ। उल्हासनगरमध्ये किरकोळ वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला। कामावरून फरफटत आणून तरुणाला बेदम चोप। परिसरात तणावाचं वातावरण। महाडमध्ये हाफ मर्डर। आरोपी अटकेत। लोखंडी सळईनं हल्ला। शाब्दिक वादातून जीवघेणा हल्ला। पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या।